नमस्कार, अमोक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मोरावळा आणि त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि अर्धा किलो खडी साखर घेतलेली आहे। आता ही खडी साखर आपण थोडीशी बारीक करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि त्याची पावडर करणार आहोत। तर हे आवळे आपण धुवून घेतले, याला आपण फोर्कने होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण जो पाक बनवणार आहे किंवा साखरेचा रस असेल तो याच्यामध्ये आतपर्यंत जाईल, म्हणून आपण याला होल करून घ्यायचे आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये हे आवळे सगळे घालून घेते आणि याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतणार आहोत। पाणी जास्त घालायचं नाही आहे। जर असे आपण शिजवणार नसेल तर हे वाफवून घेतले तरी चालणार आहे। आता इथे माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे, पण आपण थोडं कमी पाणी घालायचं आहे आणि हे सरळ करून झाकण लावून वाफवून घ्यायचे आहेत। आवळे शिजवून घ्यायचे आहेत। आवळ्याचा कलर बदललेला आहे आणि आता हे शिजले आहेत, तरी पण आपण हे पाणी आटेपर्यंत हे पुन्हा शिजवून घेणार आहोत। आता झाकण काढून ठेवायचं आहे आणि पाणी थोडं आटवून घ्यायचं आहे, म्हणूनच पाणी थोडं कमी घालायचं। आता इथे पाणी कमी झालेलं आहे। आपण जी खडी साखर ठेवली होती त्याचे मी थोडे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे। या आवळ्यामध्ये ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे। साखर आणि आवळे आपण मिक्स करून घेतलेले आहे आणि हे चांगलं शिजवून घ्यायचे आहे आणि हे साखरेचा थोडासा चिकट असा पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये मी 3 वेलची घातलेली आहे, 3 लवंग घातलेले आहे आणि दालचिनी घालते। 1 इंच दालचिनीचे मी तुकडे करून घेतले आहेत, ते घालायचे आहेत। आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि 2 लिंबाचा रस घातलेला आहे। आता या साखरेचा आपण साधारण चिकट पाक करून घ्यायचा आहे आणि याचं पाणी आटवून घ्यायचं आहे। साधारण चिकट झालेला आहे। आपण अजून थोडं पाणी आटवून घेणार आहोत। आता इथे आपले मोरावळा तयार आहे। आपण जी वेलची घातली होती ती थोडी ठेचून घातली तर याचा चांगला स्वाद येईल याच्यामध्ये। आता हा मोरावळा तयार आहे। अशा प्रकारे आपण एवढा घट्ट करून घेतलेला आहे, जास्त घट्ट करायचा नाही। आपण हे आता काढून घेऊया। हा पहा, छान असा मोरावळा तयार झालेला आहे। पटकन होतो, फक्त शिजवताना पाणी थोडं कमी घालायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। नक्की करून बघा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।